नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले यामधील भाग दुसरा भगवान बुद्धाच्या धम्माविषयी विविध मते यामधील एक इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले आणि भगवान बुद्धाने स्वतः केलेले धम्माचे वर्गीकरण याचे वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवन सुचितेचे 3 प्रकार आहेत. देहसुचिता म्हणजे काय? माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार याच्यापासून विरत होणे याला देहसुचिता म्हणतात. वाकसुचिता म्हणजे काय? वाकसुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि मनसुचिता म्हणजे काय? मनसुचितेत भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैश्विक कामवासना उत्पन्न झाली आहे, आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणे आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याचप्रमाणे देशाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात देश कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याचप्रमाणे या सर्व मानसिक दुःखस्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधायची असते याचे ज्ञान असणे म्हणजे मानसिक सुचिता. जो काया, वाचा, मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पवित्रयुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. सुचितेचे 3 प्रकार आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची सुचिता. कायेची सुचिता म्हणजे काया सुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काम, मिथ्याचार यापासून परावृत्त होतो, याला काया सुचिता म्हणतात. वाकसुचिता म्हणजे काय? वाकसुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड्यापासून दूर राहतो, त्याला वाकसुचिता म्हणतात. मनसुचिता म्हणजे काय? मनसुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो, याला मनसुचिता म्हणतात. सुचितेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत, त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीव हिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढवणाऱ्या मद्याचे सेवन, ह्या 5 दुर्बलता साधनेतील अपयशी 5 कारणे आहेत. साधनेतील ह्या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्खू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ते केवळ काय असे मानून जीवन व्यतीत करतो. वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानून जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहे असे मानून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष याच्यावर विजय मिळवतो. जेव्हा साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा 4 सावधानताचा उदय होतो. घात 3 प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीव हत्या, चोरी, कामभोगाचा बंदी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटुभाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दृष्टपणा हे चित्तघात होत. दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात? दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही, सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही, की त्याचा परिणामही घडत नाही. इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही आणि प्राणी स्तोपन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळवली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने ही जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात, असे ब्रह्मन आणि ब्राह्मण या जगात नाही असे जे समजतात, त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू दृष्टीघात झाला आहे असे समजावे. भिक्षूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातामुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते
असे हे 3 घात आहेत. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शीललाभ, चित्तलाभ आणि दृष्टीलाभ. शीललाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटुभाषण, व्यर्थ बडबड याच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय. चित्तलाभ म्हणजे काय? लोभ आणि दृष्टपणा याच्यापासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय. दृष्टीलाभ म्हणजे काय? दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात. इहलोक आणि परलोक आहे. आईबाप आणि स्तोपन प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडे दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत. अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ. भिक्षू या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात. या 3 लाभामुळेच प्राण्याला शरीरानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते. भिक्षूंनो, असे हे 3 लाभ आहेत. मित्रहो, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 3 धम्म म्हणजे काय यामधील जीवन स्वच्छता राखणे म्हणजे धम्म याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 3 धम्म म्हणजे काय यामधील जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्ध.